नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय की आज बघू शकता आज या ठिकाणी हे जे नदी पात्र आहे एवढं अस्वच्छ झालेलं आहे की आपण त्या ठिकाणीवर जातो पण आपलं नाक दाबून जातो, पण त्याकडे कधी व्यवस्थित लक्ष देत नाही की बाबा हे का झालं. तर हे का झालेलं आहे, प्रत्येक माणसाने याच्यामध्ये कचरा टाकलेला आहे, काय ना काहीतरी घाण टाकलेली आहे म्हणून हे पाणी अदूषित झालेलं आहे. मग आज बघा तुम्ही आज या ठिकाणी सत्संग मार्फत हा जो उपक्रम ह्यांनी राबवला आहे, गेले काही दिवस आपण बारामतीमध्ये BSF मार्फत प्रत्येक रविवारी बारामती क्लिनिंग करण्याचं आपण पाहतोय. तर हेच स्वप्न आपलं आदरणीय दादा यांचं होतं आणि आज त्यांचं स्वप्न होतं की आज ह्या नदीपात्रामध्ये माझी ही नदी स्वच्छ वाहिली पाहिजे, दुतडी भरून वाहिली पाहिजे. परंतु आज कुठंतरी आज बारामतीकर दुर्लक्ष करत आहे. आज बघू शकता प्रत्येक ठिकाणी आज ही छोटी छोटी जी मुलं आहेत त्यांनी बघा किती एवढ्या कमी वयामध्ये आज जर एवढं जर त्यांनी असेल तर मग आपण कुठंतरी मागं पडतोय, नक्कीच मागं पडतोय. जसे की आता हे बघा, प्रदूषण अंदर हो या बाहेर दोनों हानिकारक आहे. प्रदूषण तुम्ही करताय पण बाहेरचं प्रदूषण आणि आपलं मनातलं प्रदूषण हे दोन्ही तुम्ही साफ केलं पाहिजे. मग मनातलं प्रदूषण तुम्ही कसं साफ करणार आहे की तुम्ही कचरा टाकायचा का नाही टाकायचा, कचरा टाकायचाच नाही. जर तुम्ही कचरा जर नाही टाकला, आज हा कचरा एका व्यक्तीने नाही टाकलेला आहे, प्रत्येकाने टाकून टाकून इथं ही अशी घाण जमलेली आहे. आज एका व्यक्तीपासून चालू करा, आज हे काम खूप मोठं होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये अगोदर बघा आणि कचरा टाकायचा का नाही टाकायचा याकडे लक्ष द्या. एवढी सुंदर बारामध्ये आपल्याला करून दिलेले आहे, टिकवायचं काम आपल्या हातात आहे. आज या ठिकाणी बघू शकता. दिदी तुझं काय नाव? आज या ठिकाणी तू इथं आलेले आहे, तू काय इथं आलेले आहे? नदी साफ करण्यासाठी आणि त्याच्या म्हणजे नदीच्या साईडचं वातावरण चांगलं करण्यासाठी. आज काय काय बघशील, काय सांगशील तू बारामतीकरांना? की तुम्ही पण इथे येऊन साफसफाई करण्यात आम्हाला मदत. बरोबर आहे. आज तू काय सांगीन तुझ्या मित्रांना? ही बारामती दादांनी आपल्याला इतकी स्वच्छ करून दिली, ती अजून स्वच्छ ठेवायची ही कामगिरी आपली. नक्कीच. मी समीक्षा अमोल कोणते. तू काय सांगशील? जल बचाव कल बचाव म्हणजे काय? म्हणजे आज आपण जल वाचवलं तेवढं तर आपल्याला कल पण वाचवायचं. बरोबर आहे. जर तुम्ही आज पाणी वाचवलं तर उद्या तुम्ही वाचणार आहे. उद्या पाणीच वाचणार आहे तर तुम्ही आपल्याला काय लागतं शरीराला? पाणी लागतं. पाणी जर खराब केलं तर आपण काय पिणार? बरोबर आहे ना. प्रदूषित पाणी हमारे हानी. पाणी खराब झाल्यानंतर काय होणार? लोक आजारी पडणार. बरोबर ना. तू काय सांगशील, काय आलेले आहे? बरोबर आहे, नक्कीच. कारण आपल्या मनामध्ये तशी भावना यायला पाहिजे की मी ही स्वच्छ करतो जागा. आज जसं की तुम्ही सत्संग मार्फत बघू शकता सगळी स्वच्छता चालू झालेली आहे. नक्कीच बरोबर आहे. दादांचं स्वप्न होतं की आपली बारामती चांगली राहावी, हे पाणी स्वच्छ राहावे. पण प्रत्येकाचा एक खारीचा वाटा आहे की या ठिकाणी कचरा करू नका.